आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। नरिमन पॉइंट परिसरातील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी आज भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। प्रत्येकी 40 आणि 28 मजल्यांच्या दोन उंच इमारतींसाठी 5.4% वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात आलाय। सुमारे 1200 कोटी खर्चून विधानसभेच्या 288 तर विधान परिषदेच्या 78 अशा एकूण 368 आमदारांसाठी एकाच संकुलात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाणार असून विरोधकांकडून संभाजी भिडे यांचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे। भिडेंना अटक करण्याची मागणी विरोधक करतायत तर विरोधी पक्ष नेत्यांची निवड विधानसभा अध्यक्षांकडून जाहीर करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विधानसभा अध्यक्ष हे विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते म्हणून बोलण्याची संधी देणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। महाविकास आघाडीच्या आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। काँग्रेसनं आजच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। नाना पटोले यांच्या वतीनं या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। सुला वाईन यार्डला राज्य उत्पादन शुल्क विभागानं 116 कोटींच्या थकबाकीच्या वसुलीची नोटीस दिलेली आहे। वाईन उत्पादनासाठी आणण्यात येणाऱ्या कच्च्या मालावर उत्पादन शुल्क लावण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे आणि या तरतुदीनुसार आजवर न भरलेला कच्च्या मालावरील उत्पादन शुल्काबाबत राज्य सरकारनं ही नोटीस बजावली आहे। मुलुंड घाटकोपर बेस्ट आगारातील 500हून अधिक कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। राज्य सरकारकडून तोडगा न निघाल्यानं आजही 6 डेपोतील डागा ग्रुपच्या बसेस रस्त्यावर उतरणार नाहीत। घाटकोपर, मुलुंड, देवनार, मुंबई सेंट्रल, मागा, ठाणे आणि गोराई या 7 आगारांमधील प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। शाळेला शिक्षक मिळावा या मागणीसाठी जिल्हा परिषदेमध्ये गेलेल्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत तब्बल 11 पालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे। शिक्षण अधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले। हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात भाजपचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाणांवर गोळीबार झाला होता आणि त्यांच्या उपचारासाठी नांदेड इथे त्यांना पाठवण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरोधात तक्रार दाखल केली असून तिघांना अटक करण्यात आलेली आहे। वन विभागाच्या वतीनं चंद्रपूरच्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या शिकारी टोळ्या शोधण्यासाठी विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे। या पथकानं धडाकेबाज कामगिरी करत देशभरातील शिकारी टोळ्यांचा म्होरक्या असलेल्या दिल्ली वन विभागाच्या निवृत्त वन अधिकाऱ्यालाच अटक केली आहे। गडचिरोली शहरालगत आंबेशिवणी गावात गुप्त माहितीवरून वन विभागाच्या पथकानं बावरिया टोळीतील 11 सदस्य आणि 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाला वाचा फोडली होती। सोलापूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा हुल्लडबाजांनी राडा घातल्याचं पाहायला मिळालं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुंद्रुप गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी कडक पोलीस बंदोबस्त असताना काही हुल्लडबाजांनी गोंधळ घातला। या हुल्लडबाजांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला। मुंबईमध्ये पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, गॅस्ट्रो हे आजार झालेल्या रुग्णांची संख्या बळावलेली दिसते आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा या रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले। घरोघरी जाऊन रुग्णांचं सर्वेक्षण, निर्जंतुकीकरणासाठी धुराची फवारणी अशा उपाययोजना मुंबई महापालिकेकडून राबवल्या जात आहेत। रानटी हत्तींच्या कळपानं गडचिरोली जिल्ह्यातील आंबेझरी गावावर हल्ला चढवत 14 घरांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली। घर आणि घरातील जीवनावश्यक वस्तूंची नासधूस झाल्यानं ऐन पावसाळ्यात अनेक कुटुंब रस्त्यावर आलेत आणि सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। बीड शहराच्या विकासासाठी 281 कोटींच्या 2 योजना नगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या आहेत। पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यावधी खर्चूनही ऐन पावसाळ्यात स्वच्छ आणि शुद्ध पाणी 15 ते 20 दिवसाआड मिळते। या रखडलेल्या योजनांबाबत अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतायत तर लोकप्रतिनिधी देखील मूग गिळून बसल्यानं संताप व्यक्त होतोय। मुंबई महानगरपालिकेनं गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये कमतरता भासू नये, नैसर्गिक स्रोतांचं संवर्धन व्हावं या उद्देशानं यंदा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार यंदा मुंबईमध्ये विसर्जनासाठी 308 कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत। त्याचबरोबर 69 नैसर्गिक विसर्जन स्थळी गणेश विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान मंडपांमुळे रस्ते आणि फुटपाथच्या होणाऱ्या नुकसानीची गंभीर दखल घेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर महापालिकेनं कठोर कारवाई करावी असे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत। या मंडळांची ठेवीची रक्कम जप्त करण्यासोबतच पुढील वर्षी यांना परवानगीच न देण्याबाबत विचार करावा असंही निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे।
गणेशोत्सव काळात गणेश मूर्ती आणि नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या पीओपी मूर्ती वापरावर बंदी घालण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनानं घेतलेला आहे आणि त्यामुळे कल्याण डोंबिवली हद्दीतील मूर्तिकारांना शाडू पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाणार आहे। मुंबईमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या हजारो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट महापालिकेकडून लावली जाते आणि हा कचरा रोजच्या रोज कॉम्पॅक्टर वाहनाकडून उचलला जातो। मात्र कालबाह्य झालेल्या या वाहनांमुळे आता मुंबई महापालिकेनं आणखी 32 कॉम्पॅक्टर वाहनं घेण्यात आलेली आहेत। त्यामुळे कचरा उचलण्याची आणि वाहून नेण्याची क्षमता वाढणार असून मुंबई अधिक चकाचक होणार आहे। ऑनलाईन गेमिंग, कसिनो आणि घोडेस्वारी यांसारख्या खेळांवर 28% जीएसटी कर लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून होणार असून निर्णय लागू केल्यानंतर 6 महिन्यानंतर त्याचा आढावा घेण्यात येणार आहे। नवी दिल्लीमध्ये जीएसटी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिलची 51वी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील दुर्घटना झालेल्या शहापूरच्या सरलांबे इथे पुन्हा 2 दिवसात गर्डर मोहीम हाती घेण्यात येणार आहे। कंत्राटदार कंपनीनं यासाठी नवीन कामगारांची जुळवाजुळव सुरू केली असून ठरलेल्या मुदतीमध्ये सप्टेंबरपर्यंत या पुलाचं काम पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे। रायगडमधील दरडग्रस्तांच्या मदतीला यापुढे डॅड धावून येणार आहे। रायगड जिल्हा प्रशासनानं डिझास्टर अप्रिएशन डेटा म्हणजेच डॅड कार्ड बनवण्यास सुरुवात केलेली आहे। यामध्ये संबंधित गावात वाडीत किती पुरुष, स्त्रिया, लहान मुलं आहेत याची माहिती आधार कार्डसह गोळा केली जाणार असल्यानं बचाव कार्य करताना संबंधित गावाची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे। रायगड जिल्ह्यातील तब्बल 347 गावांना पुराचा आणि दरडींचा धोका आहे। भूवैज्ञानिक आणि भूजल सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे। कोकणातील आपत्तींच्या निवारणासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत 1032 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे। यामधील दरडप्रवण गावं, पूरप्रवण गावं या ठिकाणी राहणाऱ्यांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी शाळा आणि समाज मंदिरं इत्यादी ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचं मंत्री पाटील यांनी सांगितलं। मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील घरात मूळ लाभार्थी राहत आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी मोहीम हाती घ्या आणि मदतीआधी घरं विकणाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं एसआरएला दिलेले आहेत। एसआरएची घरं 10 वर्ष विकता येत नाहीत आणि त्यांनी मुदतीआधी घरं विकली आहेत त्यांची यादी तयार करा आणि सादर करा असे आदेश कोर्टानं दिले। शालेय पोषण आहारामध्ये यापुढे आठवड्यातून किमान 1 दिवस तरी विद्यार्थ्यांना बेदाणा दिला जाईल अशी माहिती फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिलेली आहे। बेदाणा शालेय पोषण आहारात दिला तर शेतकऱ्यांना भाव मिळण्यास मदत होईल असं देखील ते म्हणाले। भारतीय रेल्वेमध्ये 1,39,000 उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2023 या कालावधीमध्ये 1,36,773 उमेदवारांना विविध गट क पदांखाली समाविष्ट करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सुरक्षा श्रेणीतील 1,11,728 पदांचा समावेश आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये ही माहिती दिली। मुंबई महानगर क्षेत्रातील 58 गिरण्यांमधील गिरणी कामगारांसाठी घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून म्हाडाला 2521 घरं उपलब्ध झाली आहेत आणि त्यासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे। या सोडतीमध्ये सहभागी करण्यात येणाऱ्या अर्जदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीला सुरुवात झाली आहे। 4 ऑगस्टला सकाळी 10 वाजता गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। प्रवेश प्रक्रियेच्या 4 फेऱ्या पार पडल्या असून आतापर्यंत 2,13,138 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत, तर अजूनही 69,333 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। मुंबईतल्या मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। वडाळा आरटीओनं व्हॉट्सअॅप क्रमांकाद्वारे तक्रार करण्याचं आवाहन प्रवाशांना केलं होतं। त्यानंतर 21 दिवसात आरटीओमध्ये 154 तक्रारी आल्या आणि यापैकी 59 तक्रारी वडाळा आरटीओशी संबंधित असल्यानं त्या टॅक्सी चालकांपैकी 15 जणांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत। मीरा भाईंदर महापालिकेनं प्रथमच जुलै अखेरीस 100 कोटींची कर वसुली केलेली आहे। यंदा महापालिकेनं पहिल्यांदाच हा उच्चांक गाठलाय। नागरिकांना कर भरण्यासाठी पाठपुरावा तसंच जून आणि जुलै महिन्यात कर सवलत लागू केल्यानं कर वसुलीला चांगला प्रतिसाद मिळालाय। भटक्या विमुक्त समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात महत्त्वाची बैठक झाली। यावेळी महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली। माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी प्रताप दिघावकरांनी देशाची पूर्वीची प्रतिमा बदलल्यानं भाजपमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलं।
नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर प्रभारी एच.के. पाटील आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या प्रादेशिक विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली। महाविकास आघाडीच्या राज्यभर दौरे करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। संयुक्त कार्यकर्त्यांच्या बैठका, दौरे, वजमूट सभा येत्या काळात पाहायला मिळणार आहेत। तर 17 ऑगस्ट नंतर राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दौऱ्यांना सुरुवात होणार असल्याची माहिती वडेट्टीवार आणि दानवे यांनी दिलेली आहे। तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे दौरे होणार असल्याचं कळतंय। सोलापुरात संभाजी भिडे समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। यामध्ये काही जण जखमी झालेत। याविरोधात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा भिडे समर्थकांकडून देण्यात आलाय। संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाची अमरावती पोलिसांकडून तपासणी सुरू आहे। वादग्रस्त ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाते। त्यासोबतच 8 दिवसात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांकडून भिडे यांना बजावण्यात आली आहे। वसई विरारच्या रस्त्यावर परिवहन सेवेतील बसचा धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। प्रवाशांना घेऊन जाणारी बस एका साईडला झुकल्याचा व्हिडिओ असून प्रवाशांचा जीव धोक्यात आलाय। चेंबूरच्या आचार्य आणि मराठी महाविद्यालयात गणवेशावरून वाद सुरू आहे। मुस्लिम विद्यार्थिनींनी बुरखा महाविद्यालयाबाहेरच काढावा असा निर्णय जाहीर केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय। महाविद्यालयाकडून अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही। गोंदियात भाजी बाजारात टोमॅटोला 200 रुपये प्रति किलो दर मिळालेला आहे। यासह अन्य भाजीपाल्याचे देखील भाव वाढलेले आहेत। चाळीसगावमध्ये विहिरीत पडलेल्या नागाला सर्पमित्रांमुळे जीवदान मिळालेलं आहे। नागड रोडवरील वाघळू शिवारात ही घटना घडली आहे। 50 फूट खोल विहिरीत नाग पडला होता आणि 5 तासांच्या प्रयत्नानंतर या नागाला रेस्क्यू करण्यात आले। साताऱ्यामध्ये जावली तालुक्यातल्या दुर्गम भागातील विदारक वास्तव समोर आलेला आहे आणि गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यानं डोंगरदरीतून जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना प्रवास करावा लागतोय। एका वृद्ध महिलेला डोलीतून रुग्णालयामध्ये नेत असतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर दिव्यांग बांधवांकडून आंदोलन करण्यात आलं। समाज कल्याण विभागामार्फत ग्रामपंचायत निधीतून 5% लाभ दिव्यांगांना दिला जातो आणि या योजनेचा लाभ मिळत नसल्यानं दिव्यांग बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं। अकोल्यात गांधीग्राम इथे पूर्णा नदीवर बांधलेल्या नव्या पुलाची वंचित युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली। पूरस्थितीनंतर पुलाचा काही भाग वाहून गेला आणि चुकीच्या पद्धतीनं पुलाची बांधणी केली जात असून जनतेच्या पैशाची पहिल्याच पावसात वाहून जाईल असा इशारा वंचितकडून पूर्वीच देण्यात आला होता आणि याच पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकरांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। मेवात नुह इथे शिव मंदिर धार्मिक यात्रेवर झालेल्या हल्ल्याविरोधात राहता शहरात बजरंग दलाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। बजरंग दलाच्या वतीनं इस्लामिक जिहादी आणि वाढत्या आतंकवादाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। निलिमा चव्हाणच्या मृत्यूमुळे रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज आक्रमक झालेला आहे। दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी दापोली पोलीस ठाण्यात नातेवाईक आणि नाभिक समाजातील शेकडो लोक संतप्त झालेले पाहायला मिळाले। बुलढाण्यातील माटर गावात जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले। विद्यार्थ्यांनी सीईओ भाग्यश्री विभुते यांच्या दालनात घोषणाबाजी करत शिक्षकाची मागणी केली। बीड शहरातील केएसके महाविद्यालयामध्ये बाकावर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरून तणाव निर्माण झाला। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातासह एका शिक्षकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे। इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीमध्ये विहीर बांधकामाचं काम सुरू असताना काही भाग कोसळला। रात्रीपासून 4 जण ढिगाऱ्याखाली अडकले असून एनडीआरएफच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे। भंडाऱ्यामध्ये विजेच्या धक्क्यानं एकाचा मृत्यू झाला। पालोरा गावात गुराखी शेळ्या चरण्यासाठी गेला होता आणि यावेळी विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। हरियाणातील हिंसाचाराचे चंद्रपुरात पडसाद उमटले। विश्व हिंदू परिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी दोषींवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। चंद्रपुरात स्थानिक कृती समितीनं आंदोलन केलं। जलसमाधी आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखलं आणि त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी ब्रह्मपुरी चंद्रपूर महामार्गावर रास्ता रोको केला। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या क्षेत्रात सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी आणि सावली गावांचा समावेश करू नये अशी मागणी यावेळी केली।
गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी मंजुरीचा मुद्दा विधानसभेत आमदार रोहित पवार तर विधान परिषदेमध्ये आमदार राम शिंदे यांनी चांगलाच तापवलेला आहे। राज्य सरकार या एमआयडीसी बाबत निर्णय घेत नसल्यानं एका राष्ट्रवादी कार्यकर्त्यानं थेट रक्तानं उद्योग मंत्री सामंत यांना पत्र लिहिलं। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव इथे कोतवाल भरती प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ झाल्याचा परीक्षार्थींनी आरोप केला होता। 31 जुलैपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। अखेर उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी ही लेखी परीक्षा रद्द केली आहे। अहमदनगरमध्ये जाम इथे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची भिंत कोसळली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे भिंतीमध्ये पाणी मुरल्यानं ही भिंत दुसऱ्या वर्गावर पडल्याचं समोर आलं। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड आगारात आगळा-वेगळा सेवानिवृत्त सोहळा पार पडला। वाहक दत्तू डकले आणि कारागीर शेख समद यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एसटीला फुग्याने सजवण्यात आलं। यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली। शेकापचा 76वा वर्धापन दिन पालीमध्ये साजरा होणार आहे आणि या कार्यक्रमाला युवराज संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते या वर्धापन दिन सोहळ्यासाठी येणार आहेत। ठाण्यातील गायमुख ते मीरा रोड इथल्या पांडुरंगवाडी यांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेवर सल्ला देण्यासाठी 11 कंपन्यांनी स्वारस्य दाखवलेलं आहे। त्यामध्ये पर्यावरण, सीआरझेड, वन या अडथळ्यांचा समावेश आहे। या अडथळ्यांमुळे प्रकल्पाचं काम अद्यापही पूर्ण होऊ शकलेलं नाही। मालेगाव मनपा शाळेतील 438 शिक्षकांना 2 महिन्यांपासून वेतन नाही तर 1000 सेवानिवृत्त शिक्षकांना 3 महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाहीये। वेतन आणि पेन्शन न मिळाल्यामुळे शिक्षक आणि सेवानिवृत्ती शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे। शासनाकडून अनुदानाची रक्कम आलेली नाही आणि ती मिळताच शिक्षकांचं वेतन आणि सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन अदा करण्यात येईल असं मनपा प्रशासनानं सांगितलेलं आहे। नांदेडमध्ये मुदखेड तालुक्यातील महाटी गावात एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली जाते। या संदर्भात एसटी महामंडळाकडे मागणी करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला। बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मैलोन मैल पायपीट करावी लागते। पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल मंदिरात दलालांचा सुळसुळाट झालाय। लवकरच दर्शन मिळवण्यासाठी एजंट भाविकांकडून पैसे उकळत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी मंदिर प्रशासनाकडून सध्या चौकशी सुरू आहे। बीड जिल्ह्यामध्ये साहित्यिक आणि कलावंतांचा मेळावा पार पडला। वृद्ध साहित्यिकांना दरमहा 5000 मानधन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाचं मूल्यांकन लवकर सुरू करावं अशी मागणी जालन्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकऱ्यांनी ही मागणी केली। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात पाटेगावमध्ये एमआयडीसी उभारण्यास ग्रामस्थांकडून विरोध केला जातोय। एमआयडीसीसाठी बागायती शेती देण्यास ग्रामस्थांनी विरोध केला असून यासाठी खडकाळ जमीन वापरावी अशी मागणी करण्यात आली। पुणे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। या प्रकरणी 3 जणांना अटक झाली असून आरोपींजवळून 24 तोळे सोन्यासह 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पुण्यातील विमानतळ भागात पोलिसांनी एका ड्रग पेडलरला अटक केली। अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई केली। यात 1,10,00,000 किमतीची अफीम हस्तगत करण्यात आली आहे। मासेमारी हंगामाला पुन्हा सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे सिंधुदुर्ग इथल्या समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये वाघळी मासा आढळत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते। हा मासा खाण्यासाठी चविष्ट असतो पण याची शेपटी विषारी असते। भुसावळ तालुक्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे। पुढील काही दिवस पावसाची रिपरिप सुरू राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। हवामान विभागाकडून भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं धान पिकांना नवसंजीवनी मिळालेली आहे आणि रखडलेल्या रोवणीला वेग आला असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।